हाय नमस्कार, कशा आहात? आज आपण बनवणार आहोत अंडा बिर्याणी, ती पण कुकरमध्ये। त्यासाठी आपण 4 मोठे कांदे घेतलेले आहेत बारीक कापलेले। ते आधी आपण कुकरमध्ये फ्राय करून घेऊया। कुकरमध्ये आपण तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे कांदे 4 जे उभे कापलेले आहेत ते फ्राय करून घेऊया। गॅस मिडियम याच्यावरच ठेवायचा, मोठा गॅस नाही करायचा। आणि कांदा टाकताना असं पातळ कापलं, त्यामुळे व्यवस्थित शिजवून घ्यायचं, म्हणजे पटकन फ्राय होतं। कांदा आपण फ्राय करून ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला बारीक मिडियम गॅस ठेवायचा। बारीक पण नाही आणि जास्त मोठा पण नाही। तर इथे आपलं कांदा फ्राय होते। इकडे आपण अंडी मध्ये अशी कापून घेतली इथे बघा। म्हणजे आपण फ्राय करताना जे मसाले किंवा मीठ टाकू ना, ते आपल्या अंड्याच्या ह्याच्यामध्ये व्यवस्थित जातील। आपला कांदा व्यवस्थित फ्राय झालेला आहे। थोडंसं तांबडं आपलं पिंक कलर असेल तोपर्यंतच काढायचा, कारण बाकीचा जो कांदा आहे तो आपल्या तेलात फ्राय होतो, भाजून निघतो। म्हणजे आपण हा कांदा हळूहळू काढून घेऊया। झालेला आहे व्यवस्थित फ्राय करून। आता त्याच्यामध्ये आपण ही अंडी फ्राय करणार आहोत। त्यासाठी अंडी आपण याच्यात टाकून घेऊया। त्याच्यावरती थोडासा मसाला फ्राय करायला, हळद आणि मीठ हे टाकून व्यवस्थित त्याला फ्राय करून घ्यायचं। आपले 2 मिनटं झालेत। आपलं हे पण मस्त आहे की फ्राय झालेले आहेत। त्यालाही आपण आता बाहेर काढून घेऊया। अंडी काढून झालेली आहे। त्याच तेलामध्ये, उरलेल्या तेलामध्ये आपण हा गरम मसाला टाकणार आहे। 4 मी थोडेसे काली मिरी, लवंग, जिरा घेतले 2 चमचे, लवंग घेतलेली आहे। असं थोडं थोडं करून मी तमालपत्र 2 घेतलेले आहेत। असं करून आपण हे फोडणीमध्ये टाकून घ्यायचं। थोडंसं त्याला हलवून खड्या मसाल्यानंतर मी इथे उभे 2 कांदे घेतलेले आहेत कापलेले, त्यालाही आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊया। खड्या मसाल्यामध्ये आपण वेलच्या, ज्या हिरव्या मिरच्या असतात, वेलची असते ते मी 2 घेतल्यात, आणि ती मसाला वेलची असते ती मी 1 घेतलेली आहे। एखाद दुसरा जर तुमच्याकडे मसाला नसेल, खडा मसाला नसेल तर नाही टाकलं तरी चालेल। त्याला आपण असं फ्राय करून देऊया। कांदालाही आपला व्यवस्थित असा तांबूस कलर आलेला आहे। त्याच्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट 2 चमचे आणि टॅमॅटो, 2 मोठे टॅमॅटो कापून घेतलेले आहेत ते त्याच्यात टाकून घेऊया। टॅमॅटो टाकून घेतले, आणि टॅमॅटो लवकर शिजायला पाहिजे म्हणून साधारण थोडंसं आपण मीठ टाकून घेऊया, म्हणजे आपला टॅमॅटो कांदा लवकर शिजेल। आपला कांदा आणि टॅमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे। आता याच्यामध्ये आपण 2 चमचे दही टाकणार। बारीक गॅसवरती त्याला चमच्यावरती आपला लाल तिखट 1 चमचा, हळद, गरम मसाला 1 चमचा, पुदिन्याची पानं, चिरलेली कोथिंबीर आणि उभ्या चिरलेला 4 मिरच्या, हे असं त्याला बारीक गॅसवरती आपण असं शिजवून द्यावे। तर हे मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत, त्याला 20 मिनिटं मी
पाण्यात भिजवून ठेवले होते. नंतर ते पाण्यातून काढून या 3 वाट्या मी तांदूळ घेतले होते. या 3 वाट्या तांदूळ घेतले म्हणून आपण 3.5 वाट्या याच्यामध्ये पाणी आपल्याला लागेल ह्या भातासाठी. तर इकडे आपला मसाला, इकडे आपला हा मसालाही व्यवस्थित शिजलेला आहे. आता तेलही छान सुटलेलं आहे ना त्याला. त्याच्यामध्ये आपण 3 वाट्या तांदूळ घेतले म्हणून आपण 3.5 वाट्या याच्यामध्ये पाणी ओतून घेणार आहे. आता आपण गॅस मोठा ठेवला आहे, पाणी ओतलेलं आहे. आता आपण बिर्याणी मसाला टाकून घेऊया. 2 चमचे मी बिर्याणी मसाला टाकला आहे. आता आपण हे सगळं टाकून झालं. त्याच्यावरती आपण मीठ टाकणार आहे. पहिलं मीठ आपण टाकलेलं आहे, टोमॅटो फ्राय करता पण टाकलेलं आहे, अंड्यानं पण टाकलेलं आहे, म्हणून थोडंसं आपण सांभाळून मीठ टाकूया. त्याला व्यवस्थित हलवू. एक उकळ येऊन देऊया व्यवस्थित. आपल्या पाण्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये जो आपण हा कांदा फ्राय केलेला आहे तो थोडासा त्याच्यात टाकून घेऊया. आपल्या पाण्याला व्यवस्थित उकळ पण आलेली आहे. जो भिजत ठेवलेला आपण तांदूळ आहे, हा मी बासमती तांदूळ घेतलेला आहे, मस्त की फुललेला पण आहे. त्यातला आपण थोडं ह्याच्यात टाकून घेऊया. आता आपण अर्धा तांदूळ त्याच्यात टाकलेला आहे. आता जो उरलेला आपला हा कांदा आहे तो टाकायचा, पूर्ण टाकून घ्यायचा आता तो कांदा. त्याच्यावरती जर तुम्हाला कोथिंबीर आणि पुदिना तर आपण तर खाली टाकलेला आहे व्यवस्थित, जर तुम्हाला वरती टाकायचं असेल तर तुम्ही ते टाकू शकता. त्या जे आपण अंडी ठेवलेली ती टाकून घेऊया. व्यवस्थित अशी अंडी टाकायची. आणि आता ह्याच्यावरती हा उरलेला आपण तांदूळ टाकून घेऊया. तांदूळ टाकून घेतला, त्याच्यावरती थोडंसं आपण तूप टाकून घ्यायचं. कापलेल्या मिरच्या आहेत त्यावरती टाकून घेऊया. थोडंसं केसर. गॅस मोठा ठेवायचा. कुकर उघडून आपली अंडा बिर्याणी कशी झाली ती बघायची आपल्याला. ही बिर्याणी कुकरमधली तयार आहे खायला. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. म्हणजे